हॅलो, आपण बघणार आहोत फॉलोअपचा डेमो. यामध्ये तुम्हाला ॲडमिन लॉग इन आणि एम्प्लॉई लॉग इन असे दोन लॉग इन दाखवणार आहे. जेव्हा तुम्ही ॲडमिनमध्ये जाल तेव्हा तुम्हाला ॲडमिनचा आय डी अँड पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर जो काही ॲडमिनचा डॅशबोर्ड असणार आहे तो तुम्हाला अशा पद्धतीचा दिसणार आहे. तुम्ही टास्कमध्ये जाऊन ॲड टास्कमध्ये गेल्यानंतर टायटल टाकायचं आहे. टायटल तुम्हाला जे काही तुमच्या वर्किंगचं टायटल आहे ते तुम्ही टाकणार आहात. जर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह मध्ये जे काही वर्किंग आहे ते तुम्ही टाकू शकता इथून. ओके. असाइन टू मध्ये तुम्ही एकाच टाइमला अनेक मल्टिपल एम्प्लॉईजला एकच काम असाइन करू शकता. स्टार्ट डेट तुम्हाला टाकायची आहे. स्टार्ट टाइम तुम्हाला टाकायचा आहे. डेडलाईन तुम्ही मेन्शन करू शकता. एखाद्या जर वर्किंगला डेडलाईन असेल तर ती देखील तुम्ही मेन्शन करू शकता. जर तुम्हाला रिमाइंडर हवा असेल तर रिमाइंडर ही तुम्ही इथे मेन्शन करू शकता. हा जो रिकरिंग ऑप्शन आहे तो यासाठी आहे की तुम्ही एखादं काम तुम्ही प्रत्येक वेळी एकच काम प्रत्येक एम्प्लॉईला देत बसण्यापेक्षा तुम्ही समजा आता एखाद्या एम्प्लॉईचं सेम वर्किंग आहे ते त्याला वारंवार तोच टास्क देत बसण्यापेक्षा तुम्ही वन टाइम इथे टास्क असाइन करू शकता त्या एम्प्लॉईला आणि तुम्ही फ्रिक्वेन्सी जेवढी टाकाल तुम्ही जर इथे फ्रिक्वेन्सी टाकली आणि जर इंटरवल क्रिएट केला तर वीकचा इंटरवल केला तर वीक मध्ये त्याला जर 6 डे जर तुमचं वर्किंग असेल तर वीक मध्ये 6 डेला त्याला रोज ते काम पडलं पाहिजे. ओके, असाइन झालं पाहिजे ते वर्किंग त्याला. तर हा रिकरिंगचा ऑप्शन त्यासाठी यूज होतो. तुम्ही इथून फोटो अपलोड करू शकता. इव्हन ऑडिओ जरी तुम्हाला पाठवायचा असेल तरी तुम्ही इथून पाठवू शकता. आपण डेट सिलेक्ट करूया. तुम्ही टाइम सिलेक्ट केला की इथून तुम्हाला टास्क जाणार आहे. तुम्ही क्रिएट टास्क केला की हा टास्क क्रिएट होईल. हा टास्क क्रिएट होणार आहे तुमचा. पहिल्यांदा तुम्ही डेट सिलेक्ट करणार आहे. डेडलाईन तुमची जर असेल तर तुम्ही टाकू शकता, त्याशिवाय टास्क असाइन होणार नाही. क्रिएट टास्क केल्यानंतर तुम्हाला जी काही तुमची स्टार्ट डेट आहे ती डेट परत आपली डेट झाली. तुम्ही डेट टाकणार आहे. ओके, हा टास्क क्रिएटली सक्सेसफुल गेलेला आहे तुमच्या एम्प्लॉईला. त्यानंतर तुम्ही हा ऑल टास्क मध्ये तुमच्या एम्प्लॉईला दिलेले टास्क बघू शकता. तुम्ही एम्प्लॉईचं नाव सिलेक्ट करून त्याला दिलेले टास्क बघू शकता. देन तुम्हाला हा पूर्ण रिपोर्ट तुमचा एक्सेल मध्ये कन्वर्ट होतो इथून. आणि तुम्हाला जर इथून ऍड करायचं असेल तुम्ही डिरेक्टली इथूनही ऍड करू शकता. तुम्हाला जर टास्क व्हॉट्सअपला सेंड करायचं असेल तर त्या एम्प्लॉईला तुम्ही व्हॉट्सअपला देखील टास्क सेंड करू शकता. एडिट करायचं असेल तर एडिट करू शकता, डिलीट करू शकता. देन तुम्ही नंतर कंप्लीटेड टास्क मध्ये तुमच्या एम्प्लॉईने जेवढे तुम्ही कंप्लीट केलेले टास्क असणार आहेत ते तुम्हाला कंप्लीट मध्ये दिसणार आहे. जे पेंडिंग वर्किंग राहिलेलं आहे तुमच्या एम्प्लॉईचं ते तुम्हाला पेंडिंग मध्ये दिसणार आहे. हे ऑल ओव्हर सगळे टास्क तुम्हाला पेंडिंग मध्ये दिसणार आहेत. ओव्हरड्यू झालेले म्हणजेच तुम्ही जर एम्प्लॉईला डेडलाईन दिली आणि त्या डेडलाईन वरती त्यांनी काम नाही कंप्लीट केलं तर तो टास्क ओव्हरड्यू होतो. ते तुम्हाला इथे दिसणार आहे. सेंड टास्क मध्ये तुम्ही जेवढे काही टास्क सेंड केलात कोणाकोणाला कोणते टास्क सेंड केलात ते दिसणार आहे आणि टुडेज टास्क मध्ये तुम्हाला आजचे टास्क दिसणार आहेत. इथून तुम्ही तुमचा ऍड एम्प्लॉई करू शकता. इथे एम्प्लॉईचं नाव येणार आहे, त्याचा मेल आय डी, त्याचा मोबाईल नंबर, सॅलरी इन्फो मध्ये त्याची सॅलरी असणार आहे, ते तो किती अवर्स मध्ये काम करत असेल त्याची इथे मेन्शन केलं जाणार आहे. तुमचं वर्किंग डेज इथे मेन्शन केले जाणार आहे. आणि जर ऑफिस स्टाफ असेल तर हा ऑफिस स्टाफ इथे क्लिक करणार आहात. सेल्स असेल तर सेल्स पर्सन साठी इथे क्लिक करणार आहे. हा ऑप्शन यासाठी आहे की जेणेकरून त्याच्या पर अवरची पर 5 मिनिट्सची सुद्धा इथे सॅलरी त्याची काउंट होणार आहे. इव्हन सेकंडची सुद्धा त्याची सॅलरी काउंट होणार आहे. जेव्हा तो एम्प्लॉई क्लॉक इन करणार आहे डेली रिपोर्ट मध्ये,
क्लॉक इन ऑप्शन आहे आपला. क्लॉक इन केला त्याने की त्या टाइम पासून त्याची सॅलरी काउंट व्हायला स्टार्ट होणार आहे आणि जेव्हा क्लॉक आउट करणार आहे तो तेव्हा त्या टाइमला त्याची सॅलरी काउंट व्हायची स्टॉप होणार आहे. ओके, जो ऑर्डिनरी एम्प्लॉई असणार आहे तो ऑफिस स्टाफ मध्ये जो असणारे एम्प्लॉई तो जेव्हा ऑफिसच्या सराउंडिंग मध्ये येईल, वायफाय कनेक्शन मध्ये येईल, त्याच टाइमला तो क्लॉक इन क्लॉक आउट करू शकतो. इव्हन सेल्स पर्सन तो कुठेही क्लॉक इन करू शकतो. इथे तुम्हाला एम्प्लॉई लिस्ट दिसणार आहे आणि टाइम कार्ड मध्ये तुमच्या एम्प्लॉईचं डेलीचं तुमचं टायमिंग दिसणार आहे, कधी तो इन झालाय, कधी आउट झालाय. तुम्ही लीड्स मधून क्रिएट लीड मध्ये गेल्यानंतर जर सेल्स पर्सन साठी काही लीड्स असतील तर तो लीड्स इथे ऍड करू शकतो. लीड्स ऍड करणार आहे, कंपनी नेम, देन ओनर नेम असणार आहे, जे काही असणार आहे ते. मेल आयडी असल्यानंतर तुम्ही मेल आयडी त्याचा मेन्शन करणार आहे. मोबाईल नंबर, म्हणजे वेबसाईट टाकायची तर तुम्ही वेबसाईट टाकू शकता. इथे जर एखादी फाईल वगैरे तुम्हाला पाठवायची असेल तर तुम्ही फाईल देखील इथून चूज करू शकता. तुम्ही क्रिएट लीड केली की तुम्हाला इथे मेसेज पडतो. ओके, त्यानंतर तुम्ही तुमचा जो स्टाफ मेंबर आहे तर त्या स्टाफ मेंबर साठी तुम्ही वायफाय म्हणजे वायफाय सराउंडिंग मध्ये, ऑफिसच्या वायफाय सराउंडिंग मध्ये आल्यानंतरच तो क्लॉक इन करू शकणार आहे. तर ते ऍड कसं करायचं, सेटिंग मध्ये जायचं. इथे तुम्हाला ऍड लोकेशन म्हणून आहे. जेव्हा तुम्ही आयपी ऍड्रेस, तुम्हाला इथे आयपी ऍड्रेस तुमच्या ऑफिसचा वगैरे जो वायफायचा असणार आहे त्याच्यासाठी आहे. इथे फेच लोकेशन वरती तुम्ही क्लिक केलं की ते आपोआप सगळी इन्फॉर्मेशन येणार आहे आणि ते लोकेशन तुम्ही ऍड करणार आहे. इथे ते लोकेशन ऍड झालं. आता तुमचा जो एम्प्लॉई आहे तो एम्प्लॉई, तुम्ही जे जे एम्प्लॉई तुमच्या स्टाफ मेंबर्स मध्ये सिलेक्ट केलात तो एम्प्लॉई स्पेसिफिकली जेव्हा तुमच्या ऑफिसच्या सराउंडिंग मध्ये येईल, वायफायच्या सराउंडिंग मध्ये येईल, तेव्हाच तो क्लॉक इन करू शकणार आहे. इव्हन तो नाही करू शकणार क्लॉक इन. ओके, हा आपला ऍडमिनचा डॅशबोर्ड झालेला आहे. मी तुम्हाला एम्प्लॉईचं लॉग इन दाखवते. एम्प्लॉई वरती जायचं आहे. तुम्ही इथे एम्प्लॉईचं लॉग इन करू शकता. तुम्हाला जो काय आयडी पासवर्ड दिला असणार आहे त्यावर तुम्ही एम्प्लॉईचं लॉग इन करणार आहे. हा पाय चार्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे. आता जो आपण मगाशी टास्क टाकलेला आहे तो टास्क इथे शो झालाय. बघू शकता तुम्ही, वर्किंग बँक वर्क, तो पेंडिंगला टास्क पडलेला आहे. स्टार्ट टाइम काय आहे, डेडलाईन काय आहे, एंड टाइम काय आहे आणि कोणी शेअर केलाय हा टास्क त्याचं नाव असणार आहे इथे. आता इथे ऑलरेडी क्लॉक इन होतं. तुम्ही आता तिथे आपण सिलेक्ट केलं, जेव्हा तुम्ही क्लॉक इन करणार आहे तेव्हा इथे त्याचे सॅलरी काउंट व्हायला स्टार्ट होईल आणि त्यांनी कधी केलंय क्लॉक इन तेही दिसणार आहे त्याला. टास्क मध्ये गेल्यानंतर सेम ऍडमिन सारखंच दिसणार आहे. एम्प्लॉई ही एम्प्लॉईला टास्क देऊ शकतो. इव्हन त्यालाही इथे त्याची एम्प्लॉईची लिस्ट दिसणार आहे. एम्प्लॉई टू एम्प्लॉई पण एकमेकांना टास्क देऊ शकतात. इव्हन ऍडमिनला सुद्धा एम्प्लॉई एखादा टास्क टाकू शकतो. जर मीटिंग वगैरे असेल तर डिरेक्टली तो इथे मीटिंग म्हणून सेंड करणार आहे, डेडलाईन वगैरे टाकणार आहे, इव्हन रिमाइंडर वगैरे तो टाकू शकतो. त्या टाइमला ऍडमिनला देखील हा टास्क जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला ऑल टास्क दिसणार आहेत. हे एम्प्लॉईला त्याचे स्वतःचे टास्क दिसणार आहेत इथे. नेटवर्क प्रॉब्लेम आहे जरा. एम्प्लॉईला त्याला स्वतःचे टास्क दिसणार आहेत. देन कम्प्लिटेड मध्ये जे काही त्यांनी कम्प्लीट केलेले टास्क आहेत ते त्याला दिसणार आहेत. पेंडिंग मध्ये जे काही पेंडिंग वर्किंग राहिलेलं आहे त्याचे दिसणार आहे. ओव्हरड्यू झालेले त्याचे स्वतःचे टास्क त्याला दिसणार आहेत. लीड्स मध्ये तो स्वतःही लीड्स इथे टाकू शकतो, सेम ऍडमिनला दाखवलं तसं. आणि टाइम कार्ड मध्ये त्याचे स्वतःचं डेलीचे जे टायमिंग असणार आहे इनचं आणि आउटचं त्याला दिसणार आहे.
आणि इथं त्याला आलेलं टास्क दिसणार आहे. सो हे आपलं एम्प्लॉईचं जे लॉग इन आहे ते झालेलं आहे. आता तुमची जी एम्प्लॉईची आपण ह्याची सॅलरी बघूया ऍडमिन मध्ये. मी जेव्हा एम्प्लॉईचं लॉग इन करणार आहे, जर मी एम्प्लॉईच्या लिस्ट मध्ये गेला तेव्हा तुम्हाला इथे दिसेल. ओके. आता जो मी आधीच ते क्लॉक इन क्लॉक आउट केलेलं होतं ते ऑफ करायचं राहिलेलं, त्यामुळे त्याची एवढी सॅलरी काउंट झाली आहे, तेवढ्या आवर्सची तेवढी सॅलरी त्याची काउंट झालेली आहे. ओके. सो आपला फॉलोअपचा डेमो कम्प्लीट झालेला आहे. वापरायला अगदी इझी आणि सोपं आहे. सो थँक्यू सो मच.